महिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कशी होऊ शकते? जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, जिथे देवता वास करतात, पण गंमत पहा ना, स्त्रियांमध्ये इतकी शक्ती असूनही तिच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे. महिला आर्थिक सक्षमीकरण म्हणजे त्यांचे आर्थिक निर्णय, उत्पन्न मागणीता या सुविधा मिळवूनच ते त्यांच्या सामाजिक स्तर उंचावू शकतात. राष्ट्राच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार याबद्दल समाजात जागरूकता आणण्यासाठी मातृदिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवसात सरकारकडून अनेक कार्यक्रम चालवले जातात. महिलांना अनेक क्षेत्रात विकासाची गरज आहे. भारतात महिलांचे सक्षमीकरण करण्याचे सर्वात प्रथम त्यांना त्या सर्व सक्षमीकरणाची विचारांना मारणे आवश्यक आहे. आपल्या देशात लैंगिक असमानता मोठ्या प्रमाणात आहे. महिलांना सक्षमीकरणाचा खरा अर्थ तेव्हा समजते जेव्हा त्यांना प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्र होऊन निर्णय घेण्याची क्षमता होईल. मानवजातीस अस्तित्व स्त्रियांपासून आले आहे असे मानले जाते, पण महिला सक्षमीकरणाचा अर्थ तिला समाजातील आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, स्वातंत्र्य, श्रद्धा, धर्म प्रदान करणे आहे. महिलांना सक्षमीकरण म्हणजे त्यांना समाजात त्यांचे खरे अधिकार मिळवून देणे आहे. शिक्षणाच्या बाबतीत भारतातील महिला पुरुषांपेक्षा खूप मागे आहेत. भारतातील पुरुषांचे शिक्षणाचे दर 81.3% आहे, तर महिलांचे दर 60.60% आहे. भारतातील विविध भागांमधील महिलांना, ग्रामीण भागातील महिलांना अधिक रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी भारतातील महिलांचे व पुरुषांच्या बदली त्यांना कमी दर दिले जाते. आज मुलींकडे स्त्रियांच्या बाबतीत सुरक्षा वाढवण्यासाठी मुलींना केवळ कायदेशीररित्या संरक्षण देणे गरजेचे नाही, कारण आज भारतातील देशातील मुलींच्या व स्त्रियांच्या रक्षणासाठी कायद्यांची कमी नाही आहे. त्यामुळे मुलींच्या सक्षमीकरणाचा आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक, समाजातील आर्थिक दृष्टीने त्यांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. मुलींच्या सुरक्षतेची गरज त्या पोटामध्ये असल्यापासून सुरू होते. आपलं वंश चालवण्यासाठी मुलगा हा कुलदीपक ठरला जातो, परंतु मुलीला ते स्थान दिले जात नाही. वंश चालवण्यासाठी मुलगा पाहिजे हा दुर्गाम कमी होण्यासाठी समाजातील प्रबोधनाची आजही जितकी मोठी गरज आहे. गर्भात होणाऱ्या हत्या ही फार गंभीर समस्या आहे. त्याच्यातील स्त्रीजन्मांचे स्वागत करूया ह्या भूमीवर प्रत्येक कुटुंबामध्ये घेतल्या गेलेल्या पहिली, त्याचप्रमाणे समाजातील सर्व क्षेत्रातील नेतृत्वाने यावर निश्चित भूमिका घेऊन संरक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. मुलींना आणि स्त्रियांना जन्माला आल्यानंतरही मुलींना जन्माचे स्वागत अलीकडे होऊ लागले आहे, परंतु सर्वच घरांमध्ये ही गोष्ट अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. सरकारने मुलींसाठी, स्त्रियांसाठी विविध आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना बनवल्या आहेत आणि राबवल्या आहेत. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, म्हणजेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवे, कोणावरही अवलंबून राहणार नाहीत याचा विचार केला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या होणाऱ्या मिळवणूक एक शोकांतिका बनून राहिली आहे. महाराष्ट्रामध्ये मुलींना संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्यासाठी कायदा झाला आहे, तरीही विविध प्रकारचे मानसिक छळ करून त्यांचे हक्क आजही नाकारले जात आहेत. मुलींसाठी, स्त्रियांसाठीच्या संरक्षणाची मिळालेली गरज आहे. मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचे त्यांचे